तर चिन्मय, ऋग्वेद रचला जात असण्याच्या काळात म्हणजे साधारणपणे इसवी सन पूर्वी 1900 ते 1200च्या दरम्यान मध्य आशियाच्या दिशेने स्थलांतर व्हायला लागली. राईट. तर ह्या ज्या स्थलांतरांच्या टोळ्या होत्या, स्थलांतरितांच्या टोळ्या होत्या, त्या मुख्यत्वे करून पुरुषबहुल आणि पितृसत्ताक होत्या. मुख्य त्याच्यात पुरुषच येत होते. आणि आपल्याला त्यांच्याबद्दल जे काय माहिती आहे त्याच्यावरनं असं क्लिअरली वाटतं की त्या पितृसत्ताक टोळ्या होत्या. आणि याच्याबद्दल पुस्तकात बरंच काही आलेलं आहे. आणि तेव्हा हडप्पामधली संस्कृती तोपर्यंत लयाला गेलेली होती. अम, अ, पण ती जी संस्कृती आणि त्याच्याबद्दल आपल्याला काय माहिती आहे, त्याच्यावरनं असं आपल्याला मानायला जागा आहे की ती संस्कृती मातृसत्ताक असावी. निदान हायरार्की तरी फारशी त्या संस्कृतीमध्ये नसावी. राईट. आणि पितृसत्ता तेवढी सरसकट नसावी. आता पेगी मोहन स्वतः स्त्री आहेत. राईट. आणि त्या भारतात जन्मलेल्या नाही आहेत. त्यांची आई युरोपियन आहे, वडील भारतीय वंशाचे असले तरी कॅरिबियन मधले आहेत. राईट. त्याच्यामुळे ह्या सगळ्यांना त्यांना त्यांचा जो व्हॅन्टेज पॉइंट आहे त्या आपल्या भारताकडे किंवा भारतातल्या अ, भाषांकडे बघतात त्या त्रयस्थपणे बघतात असं साधारणपणे म्हणता येतं. तर मला एकदम म्हणजे आणखीन एका कॅरिबियन भारतीय वंशाच्या लेखकाची म्हणजे व्ही.एस. नायपॉलची आठवण झाली. त्यांचं इंडिया अ वाउंडेड सिव्हिलायझेशन हे जे पुस्तक आहे ते मला फार आवडलं. अ, ते 76 साली लिहिलेलं पुस्तक आहे आणि त्याच्यात पण असंच दिसतं आपल्याला की म्हणजे मला असं वाटलं, मी इथे अमेरिकेत राहतो. तर इथली जी लिबरल लोक आहेत, त्यांचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन जो असतो तो साधारण असा जरा रोझी आईड असतो. म्हणजे त्यांना भारताबद्दल रोमॅन्टिक आयडियाज असतात. कॉन्झर्वेटिव्ह लोक जी असतात त्यांना भारतात फारसा इंटरेस्ट नसतो. अ, आपण जे भारतीय असतो, आपल्याला तेवढं डिस्टन्स नसतं कारण म्हणजे वी आर इन इट. राईट. पण व्ही.एस. नायपॉल हे यांना भारतात इंटरेस्ट तर भरपूर आहे कारण ते भारतीय वंशाचे आहेत. पण त्यांच्याकडे ही दुरून अलिप्तपणे न्याहाळू शकणारी नजर सुद्धा होती आणि त्याच्याबद्दल त्यांना जराही संकोच नव्हता आणि ते अतिशय विचक्षण असे निरीक्षक होते. तर असंच डिस्टन्स पेगी मोहन यांना पण आहे. पण नायपॉल हे स्वतः माझ्या मते पॅट्रिअर्कल आहेत. आणि त्याच्यामुळे पेगी मोहन यांना ज्या प्रकारची निरीक्षणं करता आली ती नायपॉल यांना भारतीय समाजाबद्दल करता आली नाहीत असं मला वाटतं. तर यात पेगी मोहन स्त्री असल्याचा काही वाटा असेल का असं मला वाटून गेलं. तर तुला काय वाटतं याच्याबद्दल? मला असं वाटतं दोन महत्वाच्या गोष्टी आहेत ह्याच्यात. एक म्हणजे पेगी. अ, पेगी ही अर्थातच तुम्ही म्हणालात तसं पेगी ही एक स्त्री आहे. पण पेगी वडिलांकडून भोजपुरी, अ, त्रिनिदाद भोजपुरी लाईन लिनिएज मधली असणं आणि आई कॅनेडियन असणं. आणि कॅनेडियन तर विथ आयरिश रूट्स, राईट, वेल्श हा रूट्स आय थिंक. या. हा तर हे जे कॉम्बिनेशन आहे, यातून अनेक गोष्टी बदलतात. आता उदाहरणार्थ, अ, अ, समजा उलट असतं. समजा आई भारतीय मुळाची असते आणि अ, वडील समजा कॅनेडियन असते, तर गोष्टी कशा असल्या असत्या. हम्म. तर नक्कीच त्याच्यामध्ये हाही महत्वाचा भाग आहे. शिवाय अ, त्रिनिदाद भोजपुरी लोकांचं त्रिनिदाद मध्ये झालेलं स्थलांतर, ह्याला एक हेरिटेज व्हॅल्यू असतो आणि त्या समूहाचा भाग बनून तिथे राहत असताना भोजपुरी काही दृष्टिकोन असणं, भारतीयत्वाबद्दलच्या काही धारणा तिथे बाळगणं, त्याच्या जोडीने तिथे असलेल्या वेगवेगळ्या क्रिओल्स, या भाषा कुठेतरी जास्त प्रोफिशियंटली बोलू शकणं, त्याच्या जोडीला एक कॅनेडियन आई असल्यामुळे इंग्लिश वरती एका विशिष्ट प्रकारचं
प्रभुत्व निर्माण होणं. या सगळ्या गोष्टींमुळे अर्थातच भारताकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी निर्माण होतेच. आणि ती दृष्टी ही आपल्याला त्यांची जी पहिली कादंबरी आहे अ, त्या कादंबरीत पण ती व्यक्त होताना दिसते. तर ह्या ह्या पुस्तकाच्या वाचकांनी जरूर ती कादंबरी सुद्धा वाचावी. जहाजीन असं तिचं नाव आहे. अच्छा. अ, म्हणजे ह्याच्यात थोडंसं अंतर असणं, त्याच्याबद्दल जिज्ञासा असणं आणि शिवाय अर्थातच भाषा विज्ञानाचं प्रशिक्षण असणं, या सगळ्याच गोष्टी कोणत्याही भाषा वैज्ञानिक स्वरूपाच्या अभ्यासाला आवश्यकच असतात. पण यातलं जे वेगळेपण आहे ते मी सुरुवातीला म्हणालो तसं, की त्याच्याकडे एका सजग, डोळस अशा इतिहास दृष्टीने या सगळ्याकडे सतत पाहणं. म्हणजे राईट. भाषा विज्ञान एके भाषा विज्ञान, व्याकरण एके व्याकरण किंवा ऐतिहासिक भाषा विज्ञानाच्याच नजरेतनं फक्त भाषिक व्याकरणिक वैशिष्ट्यांचा लेखाजोखा असं तेवढं मर्यादित न ठेवता राईट. त्यांना एक व्यापक ऐतिहासिक परिप्रेक्षात मांडू शकणं. हे घडण्यासाठी ज्या प्रकारचं नातं, ज्या प्रकारची जिज्ञासा या गोष्टींकडे, ज्या प्रकारचा अनुभव स्थलांतरित कुटुंबातून आपण आहोत. आपल्या एक विशिष्ट प्रकारचं हेरिटेज व्हॅल्यू आहे या स्थलांतरित अ, हेरिटेज भाषेला. हा शब्द तू कशा अर्थाने वापरतोयस इथे? आम्ही काय करतो भाषा विज्ञानामध्ये, विशेषतः सोशल लिंग्विस्टिक्समध्ये, जे स्थलांतरित समूह असतात, उदाहरणार्थ साऊथ आफ्रिकेतले काय भोजपुरी घ्या किंवा साऊथ आफ्रिकेतले गुजराती किंवा कोकणी असतील. हे ह्यांच्या काही पिढ्या तिथे गेल्यानंतर आपोआपच त्यांच्या ज्या भारतीय मुळाच्या भाषा असतात, भोजपुरी, गुजराती, कोकणी, ह्यांचा हळूहळू त्या कमी कमी होत जातात. त्याचं ॲट्रिशन होत जातं त्या भाषकांमध्ये. आणि मग कोणती तरी एक भाषा वरचढ ठरते. मग कदाचित ते आफ्रिकान्स जास्त अस्खलितपणे बोलू लागतात पुढच्या पिढ्या. पण त्यांना थोडंसं कोकणी येत असतं, थोडंसं गुजराती येत असतं, थोडंसं भोजपुरी येत असतं आणि हे जे थोडंसं असतं ते हळूहळू ते त्याच्याकडे हेरिटेज म्हणून पाहू लागतं. अच्छा, आपली वारसा असलेली हां, भाषा हां, अशा हां. रीतीने. आपल्याला असा वारसा आहे असं. तर त्या दृष्टीने मी त्याला हेरिटेज लँग्वेज म्हणतो. अच्छा. तर अनेकदा ती पिढी कोणत्या टप्प्यावरती आहे, त्यांचं नातं त्या भाषेशी कोणत्या स्वरूपाचं आहे, अच्छा. त्याच्यावरती पण त्यांचे दृष्टिकोन किंवा त्यांची जिज्ञासा कोणत्या स्वरूपाची आहे, हे अवलंबून असू शकतं. राईट. राईट. तर तर भाषा विज्ञानाकडे वळण्याच्या आधीच हम्म. एका प्रकारे पेगीची वाढ, यांची वाढ त्या अ, त्रिनिदादमध्ये कशा प्रकारे झाली आणि या वेगवेगळ्या मातृभाषा कशा. बरोबर. तेच तू म्हणालास तसं म्हणजे त्यांचे वडील भोजपुरी असणं आणखीन आई कनेडियन असणं हा एक भाग, आणि ते पण त्या कॅनडामध्ये वाढल्या नाहीत, त्या त्रिनिदादमध्ये वाढल्या. त्याचा पण त्याच्यावरती हे होत असेल तर असाच ह्याच्याशी जरासा थोडासा संबंधित प्रश्न मी आधी आत्ता विचारतो आणि मग आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. तो म्हणजे असा की लहान मुलांचं 5-6 वर्षाचं होईपर्यंतचं विश्व म्हणजे तू जे मगाशी म्हणालास की ज्या वयापर्यंत ते भाषा आत्मसात करत असतात आणि त्याचा त्यांच्या भाषा शिक्षणावर आणि एकंदरीतच पुढच्या जीवनावरती होणारा परिणाम याच्याबद्दल पेगी फार बारकाईने जागरूक आहेत असं मला वाटतं. त्या बऱ्याच उदाहरणातनं हे आपल्याला कळतं की अमीर खुसरो आणि गालिब यांची लहानपणं, त्यांचे वडील बाहेर न असणं, आया इथनं असणं किंवा वैदिक घरातली मुलं ज्यांचे वडील बाहेरनं आलेले होते पण आया सगळ्या इथल्या होत्या, किंवा करिबियन घरातली दुसऱ्या आणि तिसऱ्या पिढीतली मुलं, या सगळ्यांबरोबरच ती या प्रकारचे विचार करते. एवढंच नाही पण ब्रिटिश घरातली भारतीय मुलं म्हणजे आफ्टर अपार्थाईड, आफ्टर ब्रिटिश स्टॉप्ड मॅरिंग लोकल विमेन, त्याच्यानंतर सुद्धा ती असा विचार करते की त्यांना लोकल दाया होत्या का नव्हत्या याच्यावरनं ते कुठल्या प्रकारच्या लोकल भाषा बोलू शकत असतील किती फॅसिलिटीनी, याच्याबद्दलचा विचार ती करते. राईट. तर ही जी सेन्सिटिव्हिटी आहे त्याच्यामुळे ती याबाबतचे जे काही सिद्धांत मांडते ते फार पटण्यासारखे वाटतात. तर हे पैगीचं वैशिष्ट्य म्हणायचं का ह्या प्रकारचा विचार भाषाशास्त्रात जनरली केला जातो? अ, भाषाशास्त्रात अर्थातच काय होतं, म्हणजे ऐतिहासिक भाषा विज्ञानामध्ये भाषा बदल कसा होतो आणि अ, भाषा बदलाच्या प्रेरणा कोणकोणत्या असतात, असा एक मूलभूत प्रश्न आहे. आणि अ, त्याच्यात
भाषा आत्मसात होणं, लँग्वेज ऍक्विजिशन, हा एक मोठा स्रोत मानला जातो, की भाषा बदल तिथून त्याची सुरुवात होऊ शकते. जशी भाषिक बदलाला, जसं मी आता मगाशी प्रेरक रचनांच्या बद्दल ब्युबेनिक यांचं मत सांगितलं, की कुठेतरी विभक्ती प्रत्यय अ, हे एकमेकात मिसळले, किंवा ज्या पद्धतीने विभक्ती प्रत्ययांची अ, मांडणी आधी होत असे, ती अपभ्रंशात नाहीशी झाली आणि त्याच्यामुळे प्रेरक रचना उत्पन्न झाली. हे झालं भाषेचे अंतर्गत कारण. दुसरं असू शकतं जे सामाजिक मिलाफातनं निर्माण होतं, ते कारण, की बाबा लोकच अशा प्रकारे एकत्र आले आणि त्यांच्या भाषा अशा प्रकारे एकत्र आल्या. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं कारण हे भाषा आत्मसात कशी होते. आणि भाषा आत्मसात होत असताना भाषेच्या संरचनेच्या मार्फत कोणत्या स्वरूपाच्या अटी असतात, कोणत्या स्वरूपाचे क्रम असतात, ज्यांना मी आता मगाशी प्रायमरी कॉन्सोनंट्स म्हणत होतो, की ट वर्ग, मूर्धन्य वर्ग हा सगळ्यात शेवटी आत्मसात होणारा ध्वनींचा वर्ग आहे. हां, हां. तर ही जी उतरंड तयार केली जाते, अनेक बाळं ही वेगवेगळ्या भाषा कशा आत्मसात करतात ह्याचा अ, अभ्यास करून, तो एक फार महत्वाचा भाग आहे. केवळ ऐतिहासिक भाषा विज्ञानातलाच नाही, तर भाषा विज्ञानातलाच. अच्छा, अच्छा. म्हणजे भाषा कशा आत्मसात होतात, किंवा भाषेची ध्वनी व्यवस्था अमुक स्वरूपाचीच का असते, याला भाषेच्या तार्किक संरचनेची काही कारणं असू शकतात, पण जोडीने आणि अ, हे जास्त महत्वाचं आहे, की भाषा आत्मसात कशी होते, मानवी मेंदू भाषा कशी शोषून घेतो, कशी आत्मसात करतो, तिचं आकलन कसं होत असतं, राइट, हे ह्याचाही हात हा मोठा असतो. भाषिक संरचना अमुक स्वरूपाची असते तशी का असते, राइट. ह्याचा उलगडा होण्यासाठी. It's a feature of the instrument. It's the feature of बरोबर. our brain. Yeah. तर एक महत्वाचा विचारवंत अलीकडे ज्याचं पुस्तक टेक्स्टबुक स्वरूपात आलं आणि हा विचार कसा रूढ आहे हे सांगण्यासाठी सांगतो, हं. की लँग्वेज कॉन्टॅक्ट हा एक महत्वाचा विषय आहे. भाषिक संपर्क कसा होतो जगभरातल्या भाषांचा, आणि एक घटित म्हणून लँग्वेज कॉन्टॅक्टचा अभ्यास कसा करतात. याच्याबद्दल एक मात्रास म्हणून लेखक आहेत. त्यांचं लँग्वेज कॉन्टॅक्टचं केम्ब्रिज युनिव्हर्सिटी प्रेसचं पुस्तक आहे. ते पूर्णपणे लँग्वेज कॉन्टॅक्टचा अभ्यास लँग्वेज ॲक्विजिशनच्या सापेक्ष त्या पूर्ण पुस्तकामध्ये लँग्वेज कॉन्टॅक्टची प्रस्तावना, या अभ्यास क्षेत्राची प्रस्तावना, पण ॲक्विजिशनच्या ॲक्विजिशनला केंद्रस्थानी ठेवून लँग्वेज कॉन्टॅक्टचा अभ्यास कसा होतो, हे त्याच्यात त्यांनी प्रामुख्याने दाखवलं. तर अर्थातच ऐतिहासिक बदल असतील भाषेतले, किंवा सामाजिक भाषा वैज्ञानिक, म्हणजे काळरेषेवरती असेल किंवा भूभागाच्या पातळीवरती भाषिक वैविध्य असेल, या दोन्ही वैविध्यांचा अभ्यास करताना आपल्याला आत्मसात कशी होते भाषा, यातनं अनेक गोष्टींचा उलगडा होत असतो. अच्छा. आणि मला म्हणजे असंच एक जस्ट आय विल मेन्शन दिस, की कुठल्याही भागातली एलिट जी लोकं असतात, त्यांची मुलं, दे आर सराउंडेड, एस्पेशली व्हेन दे आर यंग, बाय व्हॉट पेगी कॉल्स कोट अनकोट लिटल पीपल, राईट? म्हणजे दाया किंवा नोकर-चाकर ही लोकं सत्ता वर्गातली लोकं नसतात. ही लोकं नोकर वर्गातली लोकं असतात आणि त्यांच्या भाषा, त्यांच्या परिभाषा ह्या ह्या मुलांच्या सतत कानात पडत असतात आणि ते लँग्वेज ॲक्विजिशन तू बोलत होतास, त्याच्यामध्ये म्हणजे दिस इज अ व्हेरी फॅसिनेटिंग थिंग. आय जस्ट वॉन्टेड टू मेन्शन, बरोबर. कारण मी ते नाही, नाही. त्या मुलांबरोबर बघितलेलं आहे, कारण त्यांना स्पॅनिश, म्हणजे त्यांच्याकडे हां. बघणारी जी लोकं होती त्यांच्यामुळे त्यांना स्पॅनिश बोलता येतं. हं. तर आय विल कम बॅक टू अवर बुक अगेन. तर मराठी एक प्रकारची क्रियोल असू शकेल असं साऊथवर्थ यांनी म्हटलं, राईट? हं. आणि कुठलीही भाषा घडताना थोड्याफार फरकाने असं होणं साहजिक वाटतं, कारण शेवटी ती एक सामाजिक, राजकीय, आर्थिक प्रक्रिया असते. पण जेव्हा मी ते पहिल्यांदा वाचलं या पुस्तकात, तेव्हा माझे अँटेनाज असे हे झाले, की त्याला मराठीत म्हणजे वॉज दिस बिकॉज ऑफ सम काइंड ऑफ अ colonial hangover from these people who are only thinking about Marathi as a exotic language. आणि पुढे वाचताना असं लक्षात आलं की पेगीच्या डोक्यात पण तोच विचार आला होता. तिच्याबद्दल ती विचार करते आणि शेवटी ती असं म्हणते की द इंडो आर्यन, रोमॅन्स अँड करिबियन लँग्वेजेस आर ऑल ॲक्च्युअली क्रिओल्स, राईट? आणि त्याच्यात ती आधी म्हणते की पिजनायझेशन, की म्हणजे पिजिन भाषामध्ये क्रिओलच्या आधी येणं
हा फक्त फार पटकन त्या क्रुएल्टीमुळे आणखीन ह्याच्यामुळे जो निरनिराळ्या प्रकारची कॉमन लँग्वेजेस नसणारी लोक एका बॅरॅकमध्ये आणि पुन्हा त्याचा दुसरा भाग म्हणजे त्यांचे दे कुडंट टॉक टू द मास्टर्स म्हणजे ऑर दे कुडंट बी सोशली कम्पॅटेबल विथ द मास्टर्स कारण स्पॅनिश लोकांच्या क्रिओल्स तयार झाल्या नाहीत कारण देर वर पुअर स्पॅनिश त्याच्यामुळे अशा दोन्ही गोष्टी पाहिजेत की जिथे अशी फार मोठ्या प्रमाणात स्थलांतर झालेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अपार्थाईड इज बिईंग प्रॅक्टिस्ड एनिवे तर पिडजिनसाठी एक विशिष्ट हे लागते आणि शेवटी द कन्क्लुजन दॅट शी कम्स टू इज दॅट ऑल ऑफ दीज आर ॲक्च्युली क्रिओल्स आणखीन संस्कृतायझेशन आणि क्रिओलायझेशन ह्या दोन्ही एकाच प्रक्रियेचे भाग आहेत तर त्याच्याबद्दल बोलशील का जरा अ, काय झालं की पिजिन आणि क्रिओल आधी थोडक्यात सांगू का? हां हां अ, पिजिन म्हणजे अशा भाषा की ज्या केवळ काय अ, व्यावहारिक काही कामचलाऊ स्वरूपाच्या भाषा म्हणून निपजतात आणि विशेषतः आता जसं सांगितलं की अ, ह्या ज्या गुलामगिरीचा जो संदर्भ आहे ज्याच्यामध्ये जगातल्या वेगवेगळ्या भागांमधनं काही शुगर प्लांटेशन असतील त्या संदर्भामध्ये अ, गुलाम म्हणून कामगार म्हणून लोकांना डांबलं गेलं एकत्र आणलं गेलं आणि ते आपल्या आपल्या सत्ताधीशांची थोडी भाषा आणि नंतर आपापसातली भाषा असं मिळून जे एक रसायन तयार झालं त्याला पिजिन नाव दिलं गेलं. अर्थात पिजिन हे नाव जे आलंय ते एका चायनीज पिजिन म्हणजे एका चायनीज मध्येच त्या भाषेला ती बिझनेस साठी वापरली जाते म्हणून त्याला ते पिजिन म्हणत. आता होतं असं की जेव्हा सुरुवातीची पिढी अशा प्रकारची मिश्र भाषा बोलते आणि त्यांना संतती होते आणि ती संतती ही त्या कथित पिजिन भाषेला एक प्रथम भाषा मातृभाषा म्हणून बोलू लागते. त्या अवस्थेत तिचं क्रिओलीकरण होतं असं आपण मानतो आणि त्याला आपण क्रिओल म्हणतो. ही करेक्ट झाली पिजिन आणि क्रिओल यांची व्याख्या. क्रिओलीकरण होतं म्हणजे त्याच्यात थोडी गुंतागुंत उद्भवते. गुंतागुंत होते आणि हे मातृभाषक असतात त्याच्यामुळे हे जास्त आत्मविश्वासाने ती भाषा बोलत असतात. आपोआपच काही व्याकरणिक वैशिष्ट्ये जी अत्यंत मिणमिणत्या स्वरूपात त्या पिजिनमध्ये कामचलाऊ स्वरूपात असतात ती अत्यंत प्रखरपणे त्यांचं रूप धारण करतात आणि ती एक स्वायत्त स्वतंत्र भाषा म्हणूनच ती उदयाला येते. हं. अर्थात त्याच्या व्याकरणाचं एक प्रगल्भ असं व्याकरण उदयाला येतं क्रिओल. तर ही ही जी वर्गवारी आहे किंवा भाषांना समजून घेण्याची ही जी पद्धत आहे ही काही अवस्थेतल्या आणि काही ठिकाणांमधल्या काही संदर्भामध्ये निपजलेल्या भाषांसाठी उपयुक्त आहे. पण ह्याचा अर्थ जगभरच्याच भाषा समजून घेण्यासाठी आपण जर पिजिन आणि क्रिओल करत बसणार असू तर आपल्या काही हाती लागेलच असं नाही. थोडक्यात हे पुस्तक पेगी मोहन यांचं आपल्याला सांगतं की ते पिजिन क्रिओल वगैरे काही संदर्भांमध्ये ठीक आहे आणि त्याच्यामध्ये शिकण्यासारखं लागू करण्यासारखं नक्कीच काहीतरी आहे. पण म्हणून सगळ्याच भाषांना आपण त्याच परिभाषेत समजून घेणार असू तर मात्र ते काही फार उपयोगी नाही. मग भारतीय भाषांना समजून घ्यायचं असेल तर फक्त क्रिओल मराठी भाषा गुजराती भाषा या क्रिओल आहेत का कोणत्या तरी आधीच्या पिजिनच्या ह्यातनं ह्यातनं आपण कुठेतरी जखडून घेतोय आपल्याला क्रिओल आणि पिजिन या संकल्पनांची. त्यातनं बाहेर येऊन भारतीय संदर्भामध्ये या 4000 वर्षांच्या इतिहासामध्ये भारतीय भाषा कशा घडल्या हे समजून घेताना पिजिन आणि क्रिओलला थोडंसं बाजूला ठेवून या भाषांमधलं डायनॅमिक्स कोणत्या स्वरूपाचं होतं यांच्यात नेमकं काय घडलं हे पाहिलं तर आपल्याला जिथे पेगी मोहन प्राकृतायझेशन किंवा संस्कृतायझेशन हे शब्द वापरतात तर त्यातही प्राकृतायझेशन हा त्यातला महत्वाचा भाग आहे आणि त्या आधारे आपण भारतीय भाषांना अधिक स्पष्टपणे समजावून सांगू शकतो त्यांच्या विकासाचे टप्पे आणि त्याचं सुरुवातीलाच पहिल्याच प्रकरणामध्ये उदाहरण येतं ते अ, संस्कृत आणि प्राकृत नाटकांचं ज्याच्यामध्ये ऐ शकुंतले असा साधा संबोधनवाचक एक अंश असेल तर तो ऐ सौंदळे अशा स्वरूपात तो प्राकृत व्याकरणात भाषांमध्ये दिसतो. तर वरकरणी असं वाटतं हा थोडंफार इकडचे तिकडचे बदल झालेत काही गोष्टी ह्या इकडच्या तिकडे गेल्या आहेत
पण सांगण्याचा हेतू हा की तिथे ती प्राकृतीकरणाची बीजं आहेत आणि प्राकृतीकरण हे आपल्याला क्रिओलीकरणापासून वेगळ्या पद्धतीने समजून घेणं आवश्यक यासाठी आहे. कारण पिजिन आणि क्रिओल ज्या संदर्भामध्ये विकसित होतात त्यापेक्षा कितीतरी वेगळे संदर्भ आपल्याला या अ, आपल्या भूभागावरती त्याच्या इतिहासाच्या पटलावरती दिसतात. आणि केवळ प्राकृतायझेशन ही संकल्पना अ, भारतीय भाषांसाठीच लागू आहे असं नव्हे. मी तर म्हणेन की इतर जगातल्या ज्या भाषा आहेत त्याही समजून घेताना आपण प्राकृतायझेशन ही संकल्पना लावून त्यांना कितपत अ, अर्थपूर्ण रीतीने समजून घेऊ शकू. तर मला असं वाटतं नक्कीच ही संकल्पना तिथेही उपयोगी पडू शकेल. हम्म. हम्म. कारण ती तर नंतर हिंग्लिश हे या बद्दल बोलते ना, की पुस्तकाचे हिंग्लिश माइट बी अ प्राकृत ऑफ इंग्लिश ॲट द मोमेंट, राइट? राइट. तर म्हणजे इंडियामध्ये जे घडतं आहे, ज्या प्रकारचं मिश्रण घडत आलेलं आहे, भाषा मिश्रण कसं समजून घ्यायचं, हे प्राकृत म्हणजे पिजिन क्रिओल आणि प्राकृतायझेशन या संकल्पना मांडणाऱ्या लिंग्विस्टांसमोरचा प्रश्न आहे, की भाषांचं मिश्रण कसं होतं आणि या मिश्रणाचं स्पष्टीकरण कसं द्यायचं. त्याचा एक भाग हा नक्कीच पिजिनायझेशन आणि क्रिओलायझेशन आहे. तो उपयोगी आहे. पण तो सर्वत्र तोच लावत बसू तर आपल्या हाती लागेलच काही असं नव्हे. आणि म्हणून काही प्रसंगी आपल्याला प्राकृतायझेशन स्वरूपाची संकल्पना आणावी लागेल. करेक्ट. मग उद्या चालून आपल्याला असं लक्षात आलं, की अरे सिंगापूरमध्ये ज्या प्रकारे हम्म. इंग्लिशची घडण झाली आहे, ती आपल्याला कदाचित प्राकृतायझेशन मधनं जास्त बोलकेपणाने समजावून सांगता येईल का? Right. किंवा ज्या पद्धतीने इतर राष्ट्रांमध्ये वेगवेगळ्या आता अरबीच्या काही समजा बोली विशिष्ट प्रकारे उदयाला आल्या असतील, तिथे आपल्याला प्राकृतायझेशन लावता येईल का? तर हे अशा पद्धतीने पाहिलं तर प्राकृतायझेशन ॲज अ कॉन्सेप्ट, ॲज अ फिनॉमिनल कॉन्सेप्ट, की हाऊ डज लँग्वेज चेंज? हे पाहत असताना आपल्याला पिजिन क्रिओल या संकल्पनेतनं काहीतरी मिळतं. तसंच प्राकृतीकरण या संकल्पनेतनं काय मिळतं? ही कशी एक व्यापक फिनॉमिनल संकल्पना आहे. हे या पुस्तकाचं एक मोठं योगदान आहे आणि ते या पुस्तकाचं भारतीयपण आहे. आपण जेव्हा म्हणतो, की आम्ही भारतामध्ये भाषाविज्ञान शिकतो, शिकवतो, तेव्हा आपण भारतासाठी अनुकूल, भारतासाठी उपयुक्त अशा संकल्पना पुढे आणतो का? आणि ते आणत नसू तर आपण आणायला पाहिजेत. कारण हे आपल्या भाषांची गोष्ट आपण नाही सांगणार तर कोण सांगणार? आणि अगदी. फार महत्वाचा मुद्दा आहे. तर आपल्याला जर आपल्या भाषांची गोष्ट सांगायची तर त्या गोष्टीतल्या ती गोष्ट सांगण्यासाठीची जी भाषा आहे ती पण आपल्यालाच तयार करावी लागणार. आणि प्राकृतीकरण ही एक महत्वाची संकल्पना या पुस्तक देऊ करतं. ओके. मी थोडं शेवटाच्या भागाकडे येते. आत्ता आज असं दिसतं की इंग्रजी पुढे बहुतेक भारतीय भाषा नांगी टाकताना दिसतात. त्याच्याबद्दल आपण पुढच्या प्रश्नामध्ये बोलूच या. पण त्याच्या आधी या पुस्तकामध्ये डायग्लॉसिया, ज्याला आपण दुपदरी भाषाभेद असं म्हटलंय, आणि बायलिंग्वलिझम, दोन भाषा बोलता येणं, या दोन महत्वाच्या संकल्पना आणि त्यातले फरक याच्याविषयी या पुस्तकात महत्वाची चर्चा आहे. त्याच्याविषयी या दोन संकल्पनांविषयी विशेषतः जरा सविस्तर सांगशील का? म्हणजे समजून घेणं सोपं जाईल. डायग्लॉसियाचा अर्थ काय म्हणालीस? बायलिंग्वलिझम. हा. तर बायलिंग्वलिझम असं म्हणत असताना आपण बहुभाषकता असा मराठी शब्द मनात ठेवू. त्याच्यात काही केवळ ती द्वयभाषिकता असं अपेक्षित नाही. आणि इंग्लिशमध्ये सुद्धा बायलिंग्वलिझम अशी आज जेव्हा आम्ही लिंग्विस्टांमध्ये हा शब्द वापरतो तेव्हा आम्ही मल्टीलिंग्वलिझमलाच एक पर्याय म्हणून बायलिंग्वलिझम वापरतो. मराठीत आपण त्याला बहुभाषकता असं म्हणतो. दुपदरी भाषाभेद ही गोष्ट आधी आपण काही आधुनिक भारतीय भाषांच्या उदाहरणातून समजून घेऊ. उदाहरणार्थ बांगलामध्ये एक शाधू बांगला आणि चोलित बांगला असा भाग सुरुवातीला केला जात असे. आणि आता असं दिसतंय की त्या बऱ्यापैकी एकसारख्या होत आहेत. साधू आणि चलित या बऱ्यापैकी एक समान होत चाललंय. जसं जसं आपण आधुनिक काळाकडे येतो तसं. तमिळमध्ये सुद्धा अशा प्रकारचं द्वैत होतं. ज्याच्यामध्ये एक म्हणजे एक हाय तमिळ ज्याला म्हणतात आणि एक लो तमिळ. अरबी सारखी भाषा तर त्याच्यामध्ये तर 3 पदर आहेत. म्हणजे डायग्लॉसिया हा तिथे तर ट्रायग्लॉसियाच्या स्वरूपात दिसतो. ज्याच्यामध्ये तुम्हाला हाय अरेबिक, कोरानिक अरेबिक, मग एक मिडल अरेबिक जी जर्नलिस्टिक आणि काही इतर साहित्यिक पातळीवरती वापरली होती आणि एक अत्यंत लो अरेबिक जी कदाचित काही स्थानिक बोली स्वरूपाच्या असतील. त्यांना तसा दर्जा आहे. तर एकाच भाषेची थोड्याफार प्रमाणात साधारण त्याच प्रकारचं व्याकरण अनुसरणारी, पण 3 वेगवेगळ्या प्रयोजनांसाठी, 3 वेगवेगळ्या कार्यक्षेत्रांसाठी वापरल्या जाणाऱ्या किंवा 2 वेगवेगळ्या कार्यक्षेत्रांसाठी वापरल्या जाणाऱ्या भाषा
याला आपण म्हणतो दुपदरी भाषा. मराठीत सुद्धा जेव्हा आपण म्हणतो की नाही हे फार पुस्तकी वाटतंय किंवा नाही हे फारच अगदी घरगुती बोलल्यासारखं वाटतंय, याच्यामध्ये त्या प्रकारचा औपचारिकपणा नाही, याच्यामध्ये त्या प्रकारचं एक ज्ञानात्मक गांभीर्य वाटत नाही, विशेषतः परिभाषा करताना मराठी समोरचे प्रश्न असतात, एक मिनिट ना एक आपण मिनिट म्हणतो दुपदरी. मला असं म्हणजे पण नंतर पेगी जेव्हा इंग्लिश गरीब लोक जेव्हा इंग्लिश शिकतात येतोय मी त्या. ओके सॉरी हं. गो हेड तर ह्या झाल्या त्यांच्या ठरीव संकल्पनेच्या अ, हा झाला त्या ठरीव संकल्पनांचा भाग. ओके आता जगात काही प्रसंगी असं घडताना दिसतं, की तीच भाषा 2 कार्यक्षेत्रांमध्ये वापरली जाणं याच्या ऐवजी 2 स्वतंत्र वेगळ्याच भाषा ह्या 2 भूमिका बजावल्या. हम्म, प्राचीन भारतामध्ये तसं घडत असावं असं आपल्याला दिसतं, की हम्म, अ, काव्य करायची आहेत का तुम्हाला? तर ही घ्या महाराष्ट्री प्राकृत. कारण त्याच्यामध्ये मीटर वगैरे सगळं बसवणं सोपं आहे. कारण ती स्वरबहुल आणि स्वरभक्ती असलेली एक प्राकृत आहे. तुम्हाला काही ज्ञानात्मक आणि तात्विक चर्चा करायची आहे का? तर ही घ्या संस्कृत. त्याच्यामध्ये परिभाषा अशा विशिष्ट प्रकारे घडलेली आहे. तुम्हाला बौद्ध तत्वज्ञानातल्या एका विशिष्ट शाखेमधल्या काही विशिष्ट संकल्पनांचीच चर्चा करायची आहे का? तर मग ही घ्या पाली. त्यांनी एका विशिष्ट प्रकारे परिभाषा घडवलेली आहे. अशी प्रयोजनानुसार तुम्हाला नेमकं त्या भाषेतनं काय करायचं आहे, त्याच्यानुसार तुमची भाषिक निवड शक्य होत असते. याला म्हणतो आम्ही बायलिंग्वलिझम किंवा डायग्लॉसिया विथ टू डिस्टिंक्ट लँग्वेजेस. हम्म, म्हणजे डायग्लॉसिया तर आहे, पण डायग्लॉसिया रूढार्थाने मी जी सुरुवातीला संकल्पना सांगितली, तिच्यामध्ये ते एकाच भाषेची 2 वेगळी रूपं. आता काय घडतंय, तुम्हाला 2 प्रयोजनं, 2 कार्य तुमच्या समोर आहेत. पण ती कार्य साधण्यासाठी आपण समाज म्हणून बहुभाषक आहोत, म्हणून आम्ही एका भाषेला ही कार्य बहाल करतो आणि या भाषेतनं आम्ही ही कामं करतो. याला म्हणायचं डायग्लॉसिया विथ डिस्टिंक्ट लँग्वेजेस. ओके. तर जसा डायग्लॉसिया एकाच भाषेच्या पोटात असू शकतो, दुपदरी भाषाभेद, त्रिपदरी भाषाभेद, तसाच 2 वेगळ्या भाषा वापरून सुद्धा हा भाषाभेद ही भाषांमधनं साधली जाणारी कार्य असू शकते. तर या पुस्तकात इंग्लिशचा जेव्हा उल्लेख होतो शेवटच्या प्रकरणाकडे, तेव्हा हे सांगितलं जाते, की जसं प्राचीन भारतामध्ये अ, बोलीसाठी कदाचित प्राकृत किंवा त्याहून वेगळ्याच काहीतरी बोलीभाषा असू शकतात. मनोरंजनाच्या पातळीवरती काही प्रसंगी प्राकृत नाटकांमध्ये वगैरे आणि काही साहित्य चर्चेसाठी आणि काही वैदिक पठणासाठी संस्कृत. अशा प्रकारचा जो त्रिपदरी भाषाभेद प्राचीन भारतात दिसून येत असेल, तसाच कुठेतरी आधुनिक भारतामध्ये अकॅडमिक आणि काही ज्ञानात्मक गोष्टी करायच्या असतील, तर इंग्लिश. हम्म, काही व्यापार उद्यमाच्या गोष्टी करायच्या असतील, तर तिथे त्या पातळीवरती इंग्लिश. जर काही कायदेशीर बाबी, उदाहरणार्थ बहुतेक भारतातले कायदे हे इंग्लिशमधल्या स्वरूपामध्ये ग्राह्य धरले जातात आणि भाषांतरांना ते स्थान दिलं जातं. कारण कायदे मुळातच रचले इंग्लिशमध्ये जात आहेत असं दिसतं. तर तिथे असं म्हणता येईल की हां, कायदे वगैरे याच्या बाबतीत इंग्लिश. पण काही इतर व्यवहार असतील किंवा लोअर कोर्ट्सचा कामकाज असेल, तिथे मात्र त्या स्थानिक भारतीय भाषा. अशा प्रकारचं विभाजन, की आपल्याला या भाषेतनं कोणती कामं करायची. अशा प्रकारचं भाषांचं कार्यात्मक विभाजन हे घडताना दिसतंय आणि त्याच्यात इंग्लिश ही काही विशिष्ट कार्य अ, आता इंग्लिशला समाजाकडनं दिली जात आहेत किंवा इंग्लिशने आता ही कार्य करावी आणि आमच्या भाषा आम्ही मनोरंजनासाठी वापरू. आमच्या भाषा आम्ही कदाचित प्राथमिक आणि शालेय शिक्षणासाठीच वापरू. आमच्या भाषा आम्ही फक्त चित्रपट आणि कदाचित काही स्थानिक नाटक अशा प्रकारच्या स्वरूपासाठीच वापरू. अशा प्रकारचं भाषांच्या कार्यांचं विभाजन भारतामध्ये होताना दिसतंय. तर हा इंग्लिशच्या दृष्टीने सांगितलेलं, की इंग्लिशचा वाढता प्रभाव हा समजून घेण्यासाठी आपण हा पदरी, दुपदरी किंवा तिपदरी भाषाभेदाची संकल्पना कशाप्रकारे वापरू शकतो. हे या पुस्तकात सांगितलं. माझ्याकरता हे फारच इंटरेस्टिंग होतं पहिल्यांदा वाचताना. पण आता शेवटाकडे येते. तर शेवटाकडे लेखिकेने भाषांची तुलना खाणीत सोडलेल्या कॅनरी पक्ष्यांची केली आहे. खाणीत आधी ते पाखरू सोडतात आणि पुरेसा ऑक्सिजन असेल तर ते पाखरू परत येतं ठीकठाक. पण जर तो नसेल तर ते मरून पडतं आणि मग कामगार खाली उतरत नाही.
पण जर ते पाखरू परत आलं तर ते आत जाऊ शकतात. आतमध्ये सेफ श्वासोच्छवासाला पुरेशी हवा आहे, हे समजून. तर आपल्या भाषा, भारतीय भाषा विशिष्ट, या पक्ष्यांसारख्या आहेत अशी खूपच इंटरेस्टिंग पण भीतीदायक अशा प्रकारची उपमा तिने वापरलेली आहे. सध्याच्या आर्थिक सामाजिक परिस्थितीमध्ये आणि जीवन पद्धतीमध्ये आपल्या भाषा लवकरच मरून जाणार आहेत आणि हे पुढच्या अघटित गोष्टींचं सूचन आहे असं ती सुचवताना दिसते. हम्म. तर हे तिचं भारतीय भाषांबद्दलचं मत झालं. तुझं भारतीय भाषांबद्दलचं मत काय आहे? तू सहमत आहेस का ह्याच्याशी? मला असं वाटतं की कोणत्याही समाजामध्ये जेव्हा काही भाषा वरचढ होतात, तेव्हा इतर भाषा या वेगवेगळ्या प्रकारे आपली भूमिका काय आहे, आपलं प्रयोजन काय, आपलं कार्यक्षेत्र काय आहे, हे शोधत असतात. आणि भारतीयच नव्हे तर पूर्णच ग्लोबल साऊथ वरती ज्याला आपण म्हणू शकतो, त्यांच्यावरती आता हा प्रसंग आलेला आहे की आता आपल्याला ठरवायचंय की आपल्या भाषांची कार्य प्रयोजनं, त्यांची कार्यक्षेत्र काय आहे. आणि हे आपण कॉन्शियसली जरी ठरवत नसू तरी आपल्या वागण्यातून, आपल्या चॉईसेस मधनं ते दिसतं. अ, तर हे अ, मला असं वाटतं की हे स्तरशः म्हणजे हळूहळू एक एक स्तर करत समाजाचा एक एक स्तर आर्थिक पातळीवरती क्लास स्वरूपात हळूहळू हे ठरत जाईल की आमच्या लेखी या भाषेचं प्रयोजन काय आहे. आणि जर अशा प्रकारचा आपल्याला क्षय बघायचा असेल की कोणत्या स्वरूपात तो क्षय होईल, तर जसं जसं ज्याला आपण इकॉनॉमिक्समध्ये एक अपवर्ड मोबिलिटी म्हणतो, ती जशी जशी येत जाईल, एक जे पेसिमिस्टिक चित्र आहे ते असं की हो, जशी जशी मोबिलिटी येईल तसे जसे लोक इंग्लिश स्वीकारतील आणि आपल्या भाषा विसरून जातील. दुसरीकडे आता एआय सोबत जे काही घडतंय त्यातून असं दिसतंय की या माध्यमातून कदाचित एक वेगळीच उचल पण भारतीय भाषांना मिळतीये आणि मिळू पण शकते. ज्या प्रकारे Amazon भारतीय भाषांमधनं व्यापार करण्यासाठी ह्याच्यात गुंतवणूक करत आहे, ती अचाट आहे. म्हणजे प्रत्येकालाच इथे एक बाजारपेठ दिसतीये आणि त्या बाजारपेठेत म्हणजे आता उदाहरणार्थ काय ब्लिंकिट असेल, स्विगी, इन्स्टामार्ट असेल, बिग बास्केट असेल, त्याच्यावरती इतक्या छोट्या छोट्या भारतीय भाषा आहेत, अगदी मेघालयापासून ते लक्षद्वीप पर्यंत. या सगळ्या भाषांमध्ये तुम्ही काय कुठे कोथिंबीर टाईप करा किंवा कुठे काय धनिया टाईप करा किंवा कुठे कोरिएंडर टाईप करा, साधारण खाली ते कॅस्केड होताना दिसतं. आणि तुम्ही कानपूरमध्ये असताना थोडेसे तेलुगू शब्द वापरले तरी तिथे ते कॅस्केड होतं आणि तुम्हाला तो तो म्हणजे आता समजा तिळासाठी समजा तिथे आपण काय नवुलू असं जरी टाईप केलं तरी खाली ते येतं. तर थोडक्यात या बाजारपेठेच्या आकर्षणातनं असेल किंवा इतर काही असेल, भारतीय भाषांना एक एक वेगळंच अ, जीवन म्हणण्यापेक्षा एक वेगळाच एक वेगळी जैविक उपस्थिती या सगळ्या व्यासपीठांवरती दिसते आता. हम्म. आता प्रतिवाद असाही करता येईल की जोवर अशा प्रकारचा समाज आहे तोवर ह्यांचं आयुष्य आहे आणि एकदा तो लोकला की मग ह्याचंही प्रयोजन संपेल आणि ते जाईल. पण जी आपली लोकसंख्या आणि ज्या प्रमाणात ही अपवर्ड मोबिलिटी हळूहळू शक्य आहे, ते बघता मला असं वाटतं की अजून आपण अगदीच आता अंतिम घटकेवरती नाही आहोत. आणि आता जसं दिसतंय की बऱ्याच भारतीय भाषा या मनोरंजनाच्या क्षेत्रात एक मोठी बाजारपेठ सांभाळून आहे किंवा व्यापार उदीमाच्या पातळीवरती एक राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरती इथे व्यवसाय करायचा असेल तरी भारतीय भाषांना आता तरी पर्याय नाही. किंवा जर्नलिझम असेल, वेगवेगळी ज्या प्रकारची मीडिया हाऊसेस भारतीय भाषांमधनं आता उभी राहिलेली आहेत आणि ज्या प्रकारचं त्यांचं उलाढाल आहे ते असेल, ते बघता अशा काही क्षेत्रांमध्ये भारतीय भाषा काम करतायत आणि त्यांनी त्यांचं त्यांचं कार्यक्षेत्र तर शोधून काढलेलं. साधारण वर्तमानपत्री अशी जी ओरड होते की ज्ञानभाषा नाहीये आणि ज्ञानभाषा नाहीये म्हणूनच हे सगळे काही प्रश्न आहेत. तर अर्थातच तो एक प्रश्न आहे आणि भारतीय भाषा या आपण ज्ञानभाषा नाही करू शकलेलो. पण त्याचबरोबरीने त्या अशा प्रकारच्या भाषा आहेत, की व्यापार उदीमामध्ये त्यांना एक विशिष्ट प्रकारचं स्थान आहे. मनोरंजनाच्या क्षेत्रात विशिष्ट स्थान आहे.
वर्तमानपत्री आणि इतर माध्यम अभिव्यक्ती ह्याच्यामध्ये त्यांचं त्यांचे एक अढळ असं स्थान आता तरी आहे. अर्थातच जशा पिढ्या जातील तसे त्यांचे कल आणि त्यांच्या आवडीनिवडी बदलतील आणि कदाचित ते वेगळ्या भाषांमधनं ही सगळी कार्य साधू लागतील. पण अगदी आपण आता शेवटच्या टप्प्यावरती आहोत का, तर त्याचं उत्तर नाही. ह्याच्या मागे काही फार आशावाद आहे असं नव्हे, तर ज्या प्रमाणात आपली लोकसंख्या आहे आणि तिची मोबिलिटी होत होत जेव्हा अंतिम श्वास घ्यायला आपल्या भाषा लागतील, त्याला अजून थोडासा अवकाश आहे. अ, इंटरेस्टिंग आणि हा होपफुल. एक छोटीशी गोष्ट माझ्या आठवली ती सांगतो. पेगी ह्याच भागाबद्दल असं म्हणते की द ऑक्सिजन दॅट अ लँग्वेज नीड्स टू सर्व्हाइव्ह इज द सप्लाय ऑफ यंग चिल्ड्रन हू ग्रो अप स्पीकिंग दॅट लँग्वेज ड्युरिंग द येस, लँग्वेज ॲक्विजिशन एज. तर ते मला येस. वाटतं ते तरी आहे तोपर्यंत आपल्याला थोडा वी हॅव सम होप. अवकाश. बरोबर. तर आता मी शेवटचा प्रश्न तुम्हाला दोघांनाही विचारतो की तुम्हाला हे पुस्तक का आवडलं. तर मेघना, तुला पहिल्यांदा हे पुस्तक तुला का आवडलं? मी अगदी सुरुवातीला म्हटलंच की ते एखाद्या थरारक, उत्कंठावर्धक रहस्य कथेसारखं किंवा अ, अभ्यासाचं असलं, संशोधनाचं असलं तरी त्याचं मांडणी अशा स्वरूपाची आहे, ते मला खूप आवडलं. पण त्याच्याखेरीज पण कारणं आहेत. हळूहळू माझ्या लक्षात येत गेली. तू मगाशी टोनी जोसेफ यांच्या पुस्तकाचा उल्लेख केलास, अर्ली इंडियन्सचा. तर ते मी ह्या पुस्तकाच्या नंतर वाचले. भारतीय लोक कोण आहेत, कुठून आले, त्यांचं आजचं मिश्रवंशीय रूप कसं तयार होत गेलंय, त्याच्याबद्दलचं ते पुस्तक आहे. त्याच्यात इतक्या गुंतागुंतीच्या गोष्टी पण इतक्या सोप्या रसाळ प्रकारे आणि अभिनिवेशाशिवाय येतात. आणि त्या स्वतः सगळ्या निवेदनाला अभिनिवेश नसला तरी स्वतःचा असा एक सूर आहे. तर त्या पुस्तकाच्या शेवटी जोसेफ यांनी आपल्या निरनिराळ्या पूर्वजांचा उल्लेख केला आणि सहिष्णुपणे गुण्यागोविंदानी शांतपणाने राहणारे लोकही आपले पूर्वजच होते. जसे आक्रमक आणि संघर्ष करणारे लोक आपले पूर्वज होते, तसेच हेही आपले पूर्वज होते याची आठवण करून दिली. ते माझ्या डोक्यात कुठेतरी होतं आणि ते वाचल्यानंतर मी पेगी मोहन यांचं पुस्तक परत वाचलं. तर त्याच्या शेवटच्या प्रकरणात त्यांचं एक चिंतन आहे. ते मला खूपच खोलवर भिडलं दुसऱ्यांदा वाचताना. राईट. की आपलं आजचं आयुष्य किती वेगवान झालंय आणि त्या वेगामध्ये आपण काय काय हरवून बसणार आहोत. भाषा हा फक्त त्या लॉसचा एक भाग असू शकेल, अशा प्रकारचं ते चिंतन आहे. आणि त्याच्यात ते असं म्हणतात की सर्वसमावेशकता किंवा बहुविधता, वैविध्य, संमिश्रता हा आपला वारसा आहे आणि तो आपल्याला जपता येणार आहे का, कारण तो कशा कशा करता मोलाचा आहे, या सगळ्याबद्दल त्या चिंतनामध्ये येतं. आणि आपण जर वेळीच सावध झालो तर आपल्याला हे जपणं जमेल का, कदाचित जमेलही, असा आशावाद त्याच्यात. हा त्या पुस्तकाचा पैलू मला दुसऱ्यांदा वाचताना इतका आतून आवडला, भिडला. आधीच्या गोष्टी तशा त्या मनाने बरोबरच्या होत्या, त्या आवडण्यामागची पहिल्या वाचनातली कारण. पण ह्या कारणाकरता मग ते फारच जवळचं झालं. म्हणून ते पुस्तक मला फार आवडतं, अजूनही आवडतं. चिन्मय, तुला? मला असं वाटतं की एक म्हणजे अर्थातच मी एक भाषा विज्ञानाचा चष्मा काढून ते वाचू शकलो नाही. कारण अच्छा हे याबद्दल चालू आहे असं होऊन मी सातत्याने त्यातल्या भाषा वैज्ञानिक संकल्पना कशा आहेत ते पाहत होतो. आणि मगाशी म्हणालो तसं या पुस्तकाचं भारतीय पण कशात आहे, तर ते भारताकडे भारतीय दृष्टीतून पाहायला केवळ लावत नाही, तर कसं पाहायचं ते सांगतं सुद्धा. प्राकृतीकरणासारखी संकल्पना असेल किंवा इतर ज्या प्रकारे ही गोष्ट सांगण्याची पद्धत आहे ती असेल, की भारताचं आता मेघना म्हणाली तसं भारताचं वैविध्य आणि भारताचा इतिहास ह्याच्याशी भारतीय भाषांची गोष्ट सांधत आपल्याला काय मिळतं, तर आपल्याला त्यातून भारताचं भारतपण कसं संमिश्र आणि मिश्र स्वरूपाचं आहे, ही एक महत्वाची दृष्टी आहे. आणि अर्थातच की भाषा विज्ञान म्हणजे इंटरडिसिप्लिनॅरिटी असं केवळ त्याची लिप सर्व्हिस न करता इंटरडिसिप्लिनॅरिटीचं एक उत्तम उदाहरण म्हणून हे पुस्तक एक मेथड म्हणून आपल्याला हे पुस्तक देऊ करतं. तर भाषेतिहास कसा असावा, भाषेतिहास कसा लिहावा, भाषेतिहास लेखनशास्त्राचा एक नमुना कसा असावा, म्हणून या पुस्तकाकडे मी पाहतो आणि त्यासाठी मला हे विशेष महत्वाचं पुस्तक वाटतं.
आता पेगीचं लवकरच एक दुसरं पुस्तक येऊ घातलंय, कदाचित 1-2 महिन्यात ते येईल आणि तेही अशाच प्रकारे भाषा इतिहासाची संकल्पना पुढे नेणार असेल. हे पुस्तक वाचल्यानंतर मला जरा एक बळ आलं आणि मी लिंग्विस्टिक हिस्ट्री ऑफ इंडिया असा एक कोर्स बीटेकच्या मुलांसाठी आमच्या संस्थेत मी आता शिकवला. तो एकदा शिकवून झालाय, आता येत्या सेमिस्टरला पुन्हा शिकवणार आहे. तर या पुस्तकाचं त्या दृष्टीने या पुस्तकाने बळ दिलं की हा आपण असा एक कोर्स शिकवूयात. आणि ही जी दृष्टी आहे की एक काहीतरी ऐतिहासिक घटित घ्या, एक काहीतरी घटित घ्या आणि ते इतिहासात लावून बघा. बऱ्याचदा असं दिसतं की ते मोरॉरलेस ते त्याच पद्धतीने लागू होतं. आणि हे वारंवार त्याचा प्रत्यय येत राहतो की कशा प्रकारे हिस्ट्री रिपीट्स जे म्हणतात, म्हणजे जे नंबूद्र्यांच्या ह्याच्यात येतं, जे आसामी आणि नागामीच्या उदाहरणात येतं, जे वेगवेगळ्या टप्प्यांवरती होणारी आर्यांचीच आगमनं आणि त्यांची प्रत्यागमनं आहेत, Correct. त्यामध्ये दिसून येतं. तर लँग्वेज कॉन्टॅक्ट जेव्हा घडतो, तो जेव्हा वारंवार घडतो, तेव्हा काही फार अबब वेगवेगळ्या गोष्टी घडतात असं नाही, त्याच गोष्टी घडतात आणि मग त्यातनंच त्याचे थर थर थरावर थर असं चढत जातात. तर हे विषय म्हणून तर तो फॅसिनेटिंग आहेच, पण त्याला जेव्हा आपण इतिहासाची जोड देऊन पाहतो, मायग्रेशनची जोड देऊन पाहतो, मग तो अजूनच रोचक होतो. म्हणजे ह्याला कुठेतरी त्या नोआल हरारीची आणि टोनी जोसेफच्या ह्याची पार्श्वभूमी नक्कीच आहे. पण समजा डेव्हिड रोशचा इतिहास आपण पाहिला, हू वी आर अँड वेअर डिड वी कम फ्रॉम, ह्याच्यामध्ये एक वेगळी कल्पना आहे. तर त्या दृष्टीने मग भाषा इतिहास कसा असेल याची कल्पना करणं अजूनच रंजक ठरेल. तो भाग वेगळा, त्या तपशिलात मी आता जात नाही. पण कुठेतरी हरारी, टोनी जोसेफ आणि पेगी मोहन अशा प्रकारचं एक 60,000 इयर्स ऑफ ह्युमन मायग्रेशन, टोनी जोसेफ कट टू इंडिया आणि कट टू इंडियन लँग्वेजेस पेगी मोहन, असं आपण त्याकडे बघू शकतो. अच्छा. तसं डेव्हिड रोसच्या हू वी आर अँड वेअर डिड वी कम फ्रॉम ह्यातली जी धारा आहे ती वापरून आपण कसं मांडू शकू पूर्ण इतिहासाची कल्पना, हा एक वेगळा प्रोजेक्ट राहील. पण सांधणं भाषा इतिहास लेखन शास्त्र म्हणून काहीतरी समोर ठेवणं आणि त्यातून नवीन संकल्पना मांडून भारताची गोष्ट सांगणं, हे फारच अद्भुत गोष्ट आहे आणि ती या पुस्तकाने देऊ केली आहे. येस. वाव. समारोप करायचा आहे, पण फारच औपचारिक वाटतंय मला. तर या पुस्तकाचं भाषांतर समजून घेण्याकरता पण माणसाची काही एक तयारी लागेल. निदान व्याकरण आणि भाषिक संरचना ह्यासारख्या गोष्टीबद्दल ऐकल्यानंतर, किंवा तू घटित हा शब्द इतक्या वेळा वापरलास की मला भ्यायला झालं की अहो तो घटित म्हणत असला तरी घाबरू नका, इट्स जस्ट अ सिम्पल थिंग ही इज ट्राइंग टू एक्सप्लेन. तर हे करण्याकरता, एखाद्या पुस्तकाकडे बघण्यासाठी तयार करण्याकरता म्हणून या आपल्या गप्पांचा उपयोग होईल लोकांना, अशी मला आशा वाटते. आणि त्याच्याकरता वेळ दिल्याबद्दल खूप मनापासून थँक्यू. पुस्तक प्रकाशित होत आहे मराठीतलं, त्यामुळे तेही उपलब्ध होईल पुढच्या आठवड्यापासून. आणि आपण आत्ता कार्यक्रमादरम्यान ज्या ज्या पुस्तकांविषयी बोललो त्या पुस्तकांची यादी पण ब्लॉगवरती अपडेट केली जाईल. त्यामुळे तोपर्यंत हे बघा, कसं वाटलं कळवा. आपण पुढच्या पुस्तक गप्पांमध्ये भेटूया. थँक्यू चिन्मय. बाय. थँक्यू. थँक्यू चिन्मय.